नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे इन्स्टंट डोस्याची रेसिपी. हा डोसा अतिशय टेस्टी तितकाच पौष्टिक आहे. मुलांचा डबा असो किंवा तुमचा सकाळचा नाश्ता, इवन तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये सुद्धा हे डोसे बनवू शकता. हाय प्रोटीन डोसा अगदी सोप्या पद्धतीने घरी कसा बनवायचा. जर तुम्हीही रोज प्रोटीनयुक्त रेसिपी घरी ट्राय करत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर हा डोसा जितका बनवायला सोपा आहे तितकाच पौष्टिकसुद्धा आहे. मुलांच्या डब्यामध्ये जर तुम्ही हा डोसा दिलात तर मुलं आवडीने खातील आणि खरंच बनवायलाही तितकाच इझी आहे. तर हा डोसा बनवत असताना काय साहित्य वापरावं आणि डोसे अगदी परफेक्ट कुरकुरीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स, जेणेकरून तुम्ही पहिल्या प्रयत्नात अगदी पातळ आणि कुरकुरीत डोसा बनवू शकाल. आता डोशाचं बॅटर कसं तयार करायचं ते पाहूया. घरात आहे त्या डाळी तुम्ही वापरू शकता. इथे मी मुगाची, याचबरोबर चणा डाळ आणि उडदाची डाळ प्रत्येकी 1/4 कप, म्हणजे तिन्ही डाळी समान प्रमाणात, आणि 1 कप इथे इडलीचा राईस घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचाभर आपण मेथीदाणे ॲड केलेले आहेत. आता या डाळीमध्ये तुम्हाला आवडेल त्या डाळी तुम्ही ॲड करू शकता, जसं की मसूर डाळ असेल किंवा तुरीची डाळ असेल. तर इथे फक्त मुगाची, चणाची आणि आपण इथे उडदाची डाळ वापरलेली आहे. आता डाळी आणि तांदूळ एकत्रच भिजवायला ठेवायचे. साधारणतः 1 ते 1.5 तास तुम्ही भिजवलात तरी चालेल, पण तुमच्याकडे वेळ असेल तर 4 ते 5 ताससुद्धा तुम्ही हे मिश्रण भिजवू शकता. म्हणजे जर तुम्हाला हे रात्रीच्या जेवणामध्ये बनवायचं असेल तर दुपारी भिजायला ठेवा. जर तुम्हाला हे सकाळी ट्राय करायचं असेल तर तुम्ही रात्री भिजत ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाणी टाकून डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर 2 कप पाणी टाकून साधारणतः 1.5 तास मी हे भिजत ठेवलं होतं. आता जर खूपच घाई असेल तर अशावेळी अर्धा तास गरम पाण्यामध्ये हे मिश्रण तुम्ही भिजायला ठेवू शकता. त्यानंतर इन्स्टंट डोसे बनवायचे. कुठल्याही प्रकारचं बॅटर फर्मेंटेशनची गरज नाही. अगदी परफेक्ट कुरकुरीत डोसा तयार होतो. आता डाळ तांदळाचं मिश्रण इथे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. वाटत असताना यामध्ये थोडेसे बेसिक मसाले मी ॲड करणार आहे, जसे की थोडासा अद्रकचा तुकडा, याचबरोबर थोडासा कढीपत्ता, 2-3 लाल सुक्या मिरच्या आणि साधारणतः 1 हिरवी मिरची. आता मिरचीचं प्रमाण तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये 1 चमचा आपण जिरं वापरलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे. आता हा अर्थातच तुम्ही याला डाळीचा डोसा म्हणू शकता किंवा मसाला डोसा म्हणलात तरी चालेल, कारण यामध्ये बऱ्यापैकी आपण स्पायसेस वापरलेत, जेणेकरून हा डोसा खाण्यास जास्त टेस्टी लागतो. त्यामुळं मुलं केवळ हा डोसा एखाद्या चटणीबरोबर जरी खाल्ले तरी त्यांना खूप आवडणार आहे. आता लगेच डोस्याचं बॅटर ओतून घ्या या पद्धतीने. आता कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा काहीही वापरायचे नाही. सरळ सरळ मीठ टाकून आपण हे ग्राइंड केलेलं आहे. लगेच यापासून डोसे बनवायला सुरू करूया. तुम्ही पाहू शकता. आता कास्ट आयर्न तवा वापरला आहे. हवं तर नॉनस्टिक वापरू शकता किंवा कास्ट आयर्न असेल तर त्याला थोडंसं गरम करून घ्या. त्यानंतर तेलाने एखादी ड्रॉप तेलाचा टाकायचा किंवा तूप वापरलं तरी चालेल आणि ग्रीस करून घ्यायचा तवा या पद्धतीने. टिश्यू पेपरनी व्यवस्थित पुसून घ्या. यालाच आपण तवा सीझनिंग असं म्हणतो. आणि अगदी परफेक्ट कुरकुरीत डोस्यासाठी तव्याचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही हाय टेम्परेचर असताना डोस्याचं बॅटर त्यावर ओतलं तर डोसा हा व्यवस्थित स्प्रेड होत नाही. त्यामुळं पाणी टाकून तव्याचं टेम्परेचर मेंटेन करा आणि जेव्हा तुम्ही डोसा फिरवत असता किंवा डोस्याचं बॅटर टाकून डोसा बनवत असता त्यावेळेला गॅसची फ्लेम ही लो ठेवा. एकदा काय तुमचा डोसा तुम्ही फिरवून व्यवस्थित तयार केला की मग गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. त्यानंतर साईडने साजूक तूप किंवा तेल सोडा आणि अगदी खालून खरपूस रंग येईपर्यंत, कडक होईपर्यंत डोसा भाजून घ्या. डोसा आपला तयार आहे. तुम्ही पाहू शकता. हा कुरकुरीत अगदी छान कागदासारखा पातळ डोसा तयार झाला की लगेच ताटामध्ये सर्व्ह करा. इथे मी थोडीशी शेंगदाण्याची आणि लाल मिरच्या वापरून थोडीशी कोकोनटची चटणी बनवलेली होती. हवं तर तुम्ही साधीसुधी आपली शेंगदाण्याची चटणी वापरली तरी चालेल किंवा पोळी चटणी असेल तर थोडंसं साजूक तूप टाकून या डोशाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अतिशय सोपी रेसिपी, बनवायला इझी. तर नक्की हे हाय प्रोटीन डोसा तुम्ही ट्राय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.